नमस्कार वाईटी फॅमिली, नारळी पौर्णिमा स्पेशल कुकिंग व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या नारळी पौर्णिमा स्पेशल कुकिंग व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही पौराणिक कथांमध्ये वर्णन असलेला, उल्लेख असणारा पण आत्ताच्या काळात लुप्त झालेला असा हा नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्या काळात बनवला जाणारा केशरी नारळी दुधामधला नारळी भात आज आपण पाहणार आहोत। तर वाईटी फॅमिली, तुम्हाला पण आजचा हा केशरी नारळाच्या दुधामधला नारळी भात शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 18 ऑगस्ट 2024, रविवार आहे आज आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नारळी पौर्णिमा स्पेशल कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा वाईटी फॅमिली, ज्या पद्धतीने या केशरी नारळी भाताचं काही पौराणिक कथांमध्ये उल्लेख केला गेलेला आहे, वर्णन केलं गेलेलं आहे, अगदी तीच पद्धत फॉलो करून आपण आज हा नारळी पौर्णिमेनिमित्त केशरी नारळाच्या दुधामधला नारळी भात बनवणार आहोत। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात। नारळाचं प्रथम दूध काढून घ्यायचं आहे। एका नारळाचं इथे मी दूध काढून घेत आहे। तसेच आपल्याला ह्या रेसिपीसाठी यूज करायचा ब्राउन राईस घेतलेला आहे। आता ह्याला स्वच्छ धुवायचा आणि 1-2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। ब्राउन राईस कधी पण करण्याच्या अगोदर प्रथम ह्याला निवडून स्वच्छ धुवून 2 तास पाण्यामध्ये भिजत घालून मगच ब्राउन राईस हा बनवला जातो। ट्रेडिशनल पद्धतीने आपण बनवणार आहोत, जसं पूर्वीची लोक बनवायची। म्हणजे पूर्वी तांदूळ वगैरे असा पॉलिश केलेला नसायचा, ब्राउन राईस असायचे पहा असे। तर म्हणून आपण पूर्णपणे ट्रेडिशनल पद्धतीनेच आजची ही रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला, हे तांदूळ मी आता छान धुवून घेते, कारण विदाऊट पॉलिशचा तांदूळ आहे त्याच्यामुळे 2 ते 3 पाण्याने हा स्वच्छ धुवून घ्यायचा। 4 पाण्याने हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि 2 तास हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे। माझं घड्याळ 10 मिनिटं पुढे आहे, 2:10 झालेले आहेत, ह्याच्यामध्ये 2 वाजलेले आहेत कम्प्लीटली। आता 2 तास आपण हे असेच ब्राउन राईस भिजत ठेवायचे आहे आणि 4 वाजता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। छान असं हे पहा, दूध हे छान असं घट्ट निघालेलं आहे नारळाचं। आता ह्याचं आपल्याला केशरी नारळाचं दूध करायचं आहे। तर त्यासाठी काय केलं होतं, आदल्या दिवशी रात्रीच केशर हे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। तेच पाणी आपण ह्या तयार झालेल्या नारळाच्या दुधामध्ये ॲड करून एकजीव करून नारळाचं केशरी दूध तयार करणार आहोत। म्हणजे थोडक्यात केशरी नारळाचं दूध आपण तयार करणार आहोत। अशा पद्धतीने आपण हे केशरी नारळाचं दूध तयार केलेलं आहे। आता गॅसवरती आपण पातेलं ठेवलेलं आहे। पातेलं छान गरम झालं, त्यामध्ये आपण तूप ॲड केलेलं आहे। तूप वितळलं की गॅस बारीक करायचं, फोडणीला जिरं घालायचं, दालचिनी घालायची, तमालपत्र घालायचे, स्टारफूल, लवंग, मिरी, काळी मोठी दालचिनी, तसेच हिरवी छोटी दालचिनी सुद्धा घालायची आहे यामध्ये। आता यामध्ये आपल्याला 2 तास भिजत ठेवलेले ब्राउन राईस आहेत, म्हणजे लाल तांदूळ आहे, तो ॲड करायचा आहे। 2 ते 3 मिनटं छान असा हा तांदूळ या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। 3 मिनटं तुपामध्ये ब्राउन राईस परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये 2 कप केशरी नारळाचं दूध ॲड करायचं आहे। एक उकळी आल्याच्या नंतर राहिलेलं जे केशरी नारळाचं दूध आहे ते यामध्ये पुन्हा ॲड करायचं आहे आणि गणित अशी छान उकळी आल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स ॲड करायचे आहेत। बदाम ॲड करायचे आणि मनुके आणि पिस्ता हे सर्व। आता हा ब्राउन राईस केशरी नारळाच्या दुधामध्ये अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा आहे। पूर्ण असा हा राईस शिजून द्यायचा नाही आहे, थोडासा अर्धा कच्चाच आपण हा राईस शिजवून घेतलेला आहे। आता काय केलेलं आहे, कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्यामध्ये आपण तूप ॲड केलेलं आहे आणि त्या तुपामध्ये जो नारळाचा चव राहिला होता वरती, म्हणजे आपण जे नारळाचं दूध काढलं त्याचा जो चव राहिला होता तो ते ह्या तुपामध्ये ॲड केला। ह्या नारळाचा चव छान असा तुपामध्ये परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये गूळ ॲड केला।
गुळाचा पूर्णपणे असा पाक होऊन द्यायचा नाही आहे. ते गुळाचे खडे किंवा गुळाची पावडर ॲड केल्यानंतर आपण जो केशरी नारळाच्या दुधामध्ये ब्राऊन राईस शिजवलेला होता तो ह्यामध्ये ॲड करायचा आहे आणि पूर्णपणे गूळ वितळेपर्यंत छान असा हा परतून घ्यायचा आहे. यामधला गूळ वितळला की झाकण ठेवून अर्धा तास मंद आचेवरती हे केशरी नारळाच्या दुधामधला हा नारळी भात शिजवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा केशरी नारळाच्या दुधामधला हा नारळी भात अर्ध्या तासानंतर आपला शिजून झालेला आहे. आपण हा केशरी नारळाच्या दुधामधला नारळी भात सर्व पण अगदी ट्रेडिशनल पद्धतीनेच करणार आहोत. नारळाची कवटी घेतलेली आहे, इथे छान स्वच्छ अशी घासून धुवून घेतलेली आहे ही कवटी. या कवटीमध्ये आपल्याला हा नारळाच्या दुधातला हा नारळी भात सर्व करायचा आहे आणि वरतून छान असं हे जो नारळाचा चव होता त्या नारळाच्या चवनी सुंदर असं हे गार्निश करायचं आहे. तसेच थोडेसे पिस्तासुद्धा वरतून पेरायचे आहेत. अशा पद्धतीने पौराणिक कथेमधला ट्रेडिशनल असा हा केशरी नारळाच्या दुधामधला नारळी भात आपला हा तयार झालेला आहे. आता ही पौराणिक कथा कोणती आहे की ज्या पौराणिक कथेमध्ये केशरी नारळाच्या दुधामधला नारळी भाताचा उल्लेख आहे? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मी नक्की तुम्हाला ती पौराणिक कथा सांगेन. तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा पौराणिक कथेतला आत्ताच्या या काळात लुप्त झालेला असा हा केशरी दुधामधला नारळी भात? आवडला का तुम्हा सर्वांना? मला कमेंट करून नक्की कळवा. मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की उद्याच्या दिवशी, नारळी पौर्णिमेच्या दिवशी, रक्षाबंधनच्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही पण करून पहा केशरी नारळा दुधामधला हा नारळी भात. तर पहा वायटी फॅमिली, ज्या पद्धतीने वर्णन उल्लेख केला गेलेला आहे या केशरी नारळाच्या दुधामधल्या नारळी भाताचं, अगदी तीच पद्धत फॉलो करून आणि त्याच पद्धतीने आपण आज हा केशरी नारळाच्या दुधामधला नारळी भात बनवलेला आहे. तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा नारळी पौर्णिमा स्पेशल कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वादही घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.